ओके. आणि जो विषय आपण हाताळत आहोत तो हाच आहे की दुःख सहन करणारा देवाचा सेवक. आणि या दिवसामध्ये आपल्याला माहित आहे की वेगवेगळ्या प्रकारे लोक जे आहेत हे दिवस साजरे करतात किंवा याकडे पाहतात, परंतु वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त, त्याने केलेलं परिपूर्ण कार्य त्याकडे पुष्कळदा अ, दुर्लक्ष होतं. आणि म्हणूनच हा जो विषय आपण हाताळत आहोत त्याच्या अंतर्गत अ, आपण मागील आठवडी पहिलं सत्य शिकलो होतो, ते म्हणजे काय की हा जो दुःख सहन करणारा सेवक आहे, तो काही अकस्मात नाही आलेला किंवा तो कोण्या एका संघटनेचा नव्हता, किंवा अशा कोणत्या प्रसंगामध्ये तो स्वतःहून स्वतःच्या कोणत्या तरी कृत्यांनी पडलेला असा तो नव्हता. तर तो पूर्व नियोजित सेवक होता, ज्याची योजना सार्वकालिकतेमध्ये होती. खुद्द पित्यापासून त्याला त्या वधस्तंभासाठी नियुक्त केलेलं होतं, ज्याबद्दल आपण वचन 10 मध्ये अध्याय 53 त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. आज आज आपण पुढचं जे सत्य आपण अभ्यासणार आहोत थोडक्यात, ते म्हणजे त्याची दुसरी बाजू आपण पाहणार आहोत त्या सेवकाची, ती म्हणजे कुरूप सेवक, नाही का? कारण यशया जो आहे तो अद्भुत रीतीने ज्यावेळेस त्या सेवकाबद्दल बोलतो, तर तो पूर्णपणे त्याचं जे परिपूर्ण कार्य आहे त्याच्याकडे तो आपलं लक्ष केंद्रित करतो. आणि आपल्याला माहित आहे की जुन्या करारातील जणू काय हे एक शुभवर्तमान आहे, जिथं आपल्याला ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य पाहायला भेटेल. त्याच्यावर आपण मनन करू. आणि यातून आपल्याला पुष्कळ वेळा आपल्या जीवनासाठी सुद्धा दिलासा देणाऱ्या ह्या गोष्टी असतात. कारण आपल्याकडे पुष्कळ असे काही प्रसंग असतात, असे काही संकट येतात, असे काही गोष्टी येतात की जिथं आपल्यासाठी फक्त प्रश्न उभा राहतो, नाही का, ज्याचं उत्तर आपल्याकडे नसतं. आणि हे का आमच्या जीवनात येतं किंवा आमच्या जीवनात का या गोष्टी घडतात, ज्यावेळेस आपण त्याकडे पाहिलं बारकाईने योग्य दृष्टिकोनातून, त्यावेळेस आपल्याला ते प्रसंग सुद्धा समाधान देणारे ठरतात. अम, आणि तशाच प्रकारे आपण वचनाकडे जाऊया. विशेष करून यशया 52 वचन 14 आणि त्यानंतर 53 अध्याय वचन 2 आणि 3, या तीन वचनांमधून आपण अ, हा जो आजचा विषय आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यशया 52 वचन 14 मी आपल्यासाठी वाचतो. ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहऱ्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या स्वरूपासारखे नव्हते, तो इतका विरूप होता. आणि वचन 2 आणि 3, 53 अध्याय. कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा वृक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मांडलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत, आणि त्याला आम्ही मानले नाही. ओके. तर देबाप करो, हे वाचलेलं वचन आपल्यासाठी आशीर्वादाचं करो. नेमकं हा जो सेवक आहे ज्याच्याबद्दल यशया बोलत आहे, हा कोण कोण आहे? तो नेमकं कुणाबद्दल तो बोलत आहे? जर आपल्याला हे समजून घ्यायचं तर नवीन करारामध्ये आपल्याला त्याच्याबद्दल सुंदर अ, उलगडा मिळेल. अ, जर प्रेषितांची कृत्य आपण पाहिलं, जिथं जो हबशी शंड आहे, नाही का, तो हाच संदर्भ वाचत होता. आणि मग फिलिपाने त्याला जो उलगडा दिला, तो उलगडा पूर्णपणे त्या तो जो सेवक आहे, तो सेवक कोण आहे तो प्रगट करणारा होता. आणि तिथं आपल्याला पाहायला भेटतं की त्याने ख्रिस्ताबद्दल त्याला सुवार्ता सांगितलेली आहे. तर हा जो संदर्भ आहे, आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की त्या ख्रिस्ताबद्दल आहे. आणि म्हणूनच या संदर्भाकडे पाहत असताना आज आपण कमीत कमी चार महत्वाची सत्य पाहण्याचा आपण पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. ज्यावेळेस कुरूप सेवक मी आपल्याला म्हणत आहे, तर आपल्याला पुष्कळदा हे अचंबित करणारं ठरेल की अरे कसं आहे, कुरूप सेवक का म्हटलेला आहे आणि का बरं यशया अशा प्रकारे त्याची मांडणी करतो. खरं तर हा जो संदर्भ आहे हा काव्यात्मक आहे, ही कविता आहे. आणि म्हणूनच इथं तुम्हाला अशा प्रकारचा शब्दप्रयोग पाहायला भेटल. आणि इथं विरोधाभास सुद्धा आपल्याला वारंवार
पाहायला भेटणार आहे. जसं आपण अभ्यास करू तसं आपल्याला समजेल. तर 4 महत्वाची सत्य आपण या सायंकाळी अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिलं म्हणजे ज्यावेळेस आपण कुरूप सेवकाकडे बारकाईने पाहतो, तर तिथं आपल्याला देवाचं पावित्र्य पाहायला भेटतं. तर पहिल्या सत्यामध्ये आपण देवाचं पावित्र्य समजून घेणार आहोत या संदर्भातून. त्यानंतर दुसरं सत्य जे पाहणार आहोत त्यामध्ये ज्यावेळेस आपण त्या सेवकाची कुरूपताकडे पाहतो, तर आपल्याला पापाची भयंकर अवस्था, नाही का, भयानकता दिसते. तर दुसऱ्या सत्यामध्ये आपण पापाची भयानकता सुद्धा समजून घेणार आहोत. आणि त्यानंतर तिसरं जे सत्य आहे त्यामध्ये ज्यावेळेस आपण त्या सेवकाचं कुरूप पण पाहतो, तर तिथं एकतर त्याची महानता पाहू आणि मग शेवटी परत एकदा त्याची नम्रता. तर हे 4 महत्वाची सत्य आपण यावेळी अभ्यासणार आहोत. या संदर्भाबद्दल बोलत असताना आर.सी. स्प्रॉल जे आहेत ते एक उदाहरण देतात. ते म्हणतात की मी एक दिवस दूरचित्रवाणी पाहत होतो, म्हणजे तिथं ख्रिस्ती प्रोग्राम चालू होता आणि तिथं एका व्यक्तीने एका तरुण बहिणीचं काय केलेलं आहे, इंटरव्ह्यू घेतला. तिच्या संग बोलत होता आणि बोलत असताना तिच्याबद्दल माहिती विचारली असताना ती माहिती सांगत होती की मला 2 मुलं होते आणि मग काय झालं की दोघही अ, अपघातामध्ये मरण पावले आणि ती रडायला लागली. आणि रडायला लागल्यानंतर ती पुढे रडता रडता त्या व्यक्तीला म्हणाली, कारण तो जो व्यक्ती बोलणार होता तो ख्रिस्ती होता, आणि त्याला म्हणाले की असं का केलं देवाने, म्हणे माझे जे 2 मुलं होते ते दोन्ही मुलं माझ्या हातातून गेलेले आहेत, देवाने असं का केलं. त्यावेळी तो जो व्यक्ती होता तो असं म्हटला की अ, की तो जो व्यक्ती होता तो असं म्हटला, अरे देवाकडे पाहू नका. ज्यावेळेस असे प्रसंग आपल्याकडे येतात ना, त्यावेळेस आपण देवाकडे पाहू नये. कारण हे प्रसंग जे आहे ना, म्हणे हे सैतानाकडून आहे आणि जे काही घडलं म्हणे सैतानाकडून आहे. आणि त्यावेळेस आर.सी. स्प्रॉल म्हणतात की मला असं झालं की मला कुणीतरी लाथ मारल्यासारखं झालं म्हणे. मला वेदनादायक ती गोष्ट वाटली म्हणे. आणि खऱ्या रीतीने तो जो व्यक्ती आहे, खऱ्या रीतीने दुःख काय आहे ते समजलेला नव्हता म्हणे. कारण जर आपण सुवार्थ जर पाहिली तर ते म्हणतात की सुवार्थ जी आहे या दुःखानेच आच्छादलेली आहे. खुद्द आपला जो प्रभू आहे त्याने दुःखातून जाऊन देवाची तारणदायी योजना आपल्यासाठी सिद्धीस नेलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा, जर आपण त्याच्याशी संयुक्त झालेलो आहे, तर आपण सुद्धा या प्रसंगातून जात असताना त्याच्यामध्ये आपण तो आनंद घेतो, नाही का. आणि म्हणूनच ते म्हणतात आर.सी. स्प्रॉल की नक्कीच आपल्याला देवाकडे पाहणं गरजेचं आहे. देवाचं सार्वभौम नियंत्रण सर्व गोष्टींवर असतं आणि सर्व गोष्टी कल्याणार्थ घडतात. आणि मग आपण ज्यावेळेस या संदर्भाकडे पाहतो, तर मग पहिलं जे सत्य आहे त्याकडे आता आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. देवाचं पावित्र्य हा जो संदर्भ आहे तो प्रकट करतात. तुम्ही म्हणाल की इथं कुठं आणि कोणत्या प्रकारे आम्ही देवाचं पावित्र्य पाहू. इथं तर यशया जो आहे तो म्हणत आहे की त्याला रूप नव्हतं, त्याला सौंदर्य नव्हतं, कोणत्याही प्रकारची शोभा नव्हती. आणि मग इथं आम्ही कसं देवाचं पावित्र्य पाहू शकतो, देवाला आम्ही कुठं पाहू इथं. तर नक्कीच त्याच्यासाठी आपण वचन 2 वाचणार आहोत. वचन 2 ची सुरुवात पहा कशी होते. कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. तो त्याच्या पुढे कुणाबद्दल बोललं जात आहे, कोण आहे इथं, तर आपल्याला पाहायला भेटतं की तो दुःख सहन करणारा सेवक त्याच्याबद्दल बोललं जात आहे. पुन्हा पुढे त्याच्या पुढे, तर इथं आपल्याला देवाबद्दल शिकायला भेटतं त्याच्या पुढे. आणि त्याच्या अगोदर एक महत्वाचा शब्द आपल्याला पाहायला भेटतो जो आपल्याला अगोदरच्या वचनाकडे घेऊन जाणार आहे. तो म्हणजे काय, कारण. कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. हे कारण का बरं तर देत आहे, कारण वरती काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचं उत्तर देणार हा संदर्भ आहे. वरती काय सांगितलं, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झालेला आहे, कोणास प्रगट झालाय. तर याचं उत्तर काय आहे, कोणी विश्वास ठेवला आणि का बरं ते विश्वास ठेवू शकले नाही. आणि मग परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झालाय, आणि मग तिथं पुढं कारण दिलं जात आहे. कारण तो त्याच्या पुढे रोपासारखा वाढला. त्याच्या पुढे
हा जो शब्द आहे जर आपण बारकाईने पाहिला तर हा शब्द आपल्याला देवाची पवित्र सार्वकालिक तारणदायी योजनेची आठवण करून देणार आहे खऱ्या रीतीने. कारण अ, जर तुम्ही बारकाईने इथं त्या शब्दाबद्दल जर मनन केलं तर आपल्याला हे शिकायला भेटल की देवाच्या हृदयात अगोदरच तो वधस्तंभ होता. कारण जे आपण वचन 10 मध्ये पुढे जाऊन पाहतो की त्याला ठेचावे त्याच्या मर्जीस आलं म्हणे, अगोदरच होतं. आणि जर तुम्ही प्रेषितांची कृत्ये जरी पाहिलं तर तिथं सुद्धा सांगितलेलं आहे की हा तो देवाचा ठाम संकल्प होता. देवाचा ठाम संकल्प होता. अशाच प्रकारचं वचन जर तुम्ही रोमकारास पत्रामध्ये सुद्धा जर पाहिलं तर त्याने त्याला पुढं ठेवलं होतं म्हणे, अगाऊच नेमलेलं होतं. तर बारकाईने आपल्याला हा जो संदर्भ आहे, का बरं त्या सेवकाला ही कुरूपता स्वीकारावी लागली, त्याचं मेन कारण हे होतं ते म्हणजे देव पवित्र आहे. देव पवित्र आहे. आणि ज्यावेळेस आपण या संदर्भाकडे आणखी पुढे जातो तर आपल्याला इथे शिकायला भेटतं की तो त्याच्या पुढे म्हटलेला आहे. तर देव जो पिता नाही का, ज्याच्यासाठी त्याचा पुत्र जो आहे तो परमप्रिय होता आणि आहे, ज्याच्या विषयी तो पिता नेहमी संतुष्ट होता आणि आहे नेमकी नाही का. आणि त्या स्वर्गीय पित्यासमोर त्याच्या इच्छेच्या अधीन हा पुत्र झालेला आहे. त्याने जी केलेली सार्वकालिक जी तारणदायी योजना आहे, त्या तारणदायी योजनेच्या अधीन पुत्र स्वतःहून स्वइच्छेने झालेला आहे की मी ती योजना जी आहे पित्या ती पूर्णत्वास नेणार आहे. आणि ती योजना त्याच्यामध्ये देवाचं पावित्र्य सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की देव पवित्र आहे आणि तो पाप पाहू शकत नाही, ती दुर्दैवी अवस्था पाहू शकत नाही. आणि म्हणूनच त्याने त्याच्या प्रिय पुत्राला आपल्यासाठी राखून न ठेवता दिलेला आहे. त्याच्या समोर तो काय सांगितलेला, रोपासारखा आणि वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला म्हटलेला आहे. तर दोन्ही गोष्टी आहेत. एक तर या संदर्भानुसार ख्रिस्त जो आहे पूर्ण देवाच्या नियोजनानुसार योग्य त्याने त्या नियुक्त केलेल्या वेळेनुसार या भूतलावर आला. तो जगलेला आहे, आपल्याला माहित आहे. तो अगदी पित्याच्या अधीन राहून पित्याची इच्छा त्याने पूर्ण केली, हे आपल्याला शिकायला भेटतं. आणि त्यासोबतच आपण हेही पाहतो की तो त्या सर्व यहुदी गटांमध्ये, त्या लोकांमध्ये, त्या भागामध्ये सुद्धा तो वाढलेला आहे. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला इथं शिकायला भेटतं. तर पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे हाच आहे की हा जो कुरूप सेवक आहे, ज्याच्यातून आपण ज्याच्याकडे पाहतो तर तो आपल्याला देवाचं पवित्रता, देव महान, तो पवित्र आहे, तो बिलकुल पाप पाहू शकत नाही आणि तो गौरवी आहे नाही का. आणि त्याच्या समोर कुणीच पापी व्यक्ती किंवा पाप आणि ह्या गोष्टी नाही का टिकाव धरू शकणार नाही. आणि म्हणूनच या स्थितीतून मनुष्याला, त्याच्या निवडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी त्याने त्याच्या परमप्रिय पुत्राला एक दुःख सहन करणारा सेवक म्हणून ह्या भूतलावर पाठवलेला आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच जर तुम्ही आणखी पुढे जर वाचलं वचन 3 मध्ये बघा, त्याला आधी म्हटलेलं आहे की व्याधींशी परिचित असलेला असा तो होता म्हणे. व्याधींशी त्याला अगोदरच ह्या गोष्टी ज्या आहेत ना, मी या गोष्टीतून जाणार आहे, हे ख्रिस्ताला अगोदरच माहीत होतं. कारण सुरुवातीपासून जर तुम्ही शुभवर्तमानाचा अभ्यास केला तर ख्रिस्ताने अनेकदा त्याच्या शिष्यांना याची जाणीव करून दिली होती की पहा मला यरुशलेमेत जाणं आहे आणि अधिकाऱ्यांच्या हाताने नाही का, यहुदी आणि जे अधिकारी लोक त्यांच्या हाताने मला त्या वधस्तंभावर खेळलं जाणार आहे आणि मग मी पुन्हा तिसऱ्या दिवशी उठणार आहे, हे अगत्याचं आहे. ख्रिस्ताला या व्याधी आणि ह्या सर्व गोष्टी ज्या होत्या त्याच्या अगोदर पासूनच जाणीव होती. कारण त्याला माहित होतं ह्या व्याधी किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्याशी तो परिचित होता ते कुणामुळे आहे, तुमच्यामुळं आणि माझ्यामुळं होतं. आणि म्हणूनच यामध्ये आपण देवाची पवित्रता पाहतो. आणि मग या पवित्रतेच्या प्रकाशामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पवित्रता आणखी प्रखरतेने आपल्याला कधी दिसते, ज्यावेळी आपण पुढचं सत्य पाहू त्यावेळेस आपल्याला देव किती पवित्र आहे ते आपल्याला आणखी प्रखरतेने दिसल. आणि ते म्हणजे काय, वचन 2 आपल्याला पुढे सांगतं, वृक्षभूमीतील रोपासारखा. हे जे शब्द आहेत ना यावर वारंवार आपण मनन करणार आहोत. आणि हे शब्द वारंवार येणार आहेत आपल्या बोलत असताना. कारण हे आपण हे जे जे सत्य आहे ते पाहत असताना ते प्रत्येक शब्द आपण थोडक्यात समजून घेणार आहोत.
तर वृक्षभूमीतील रोपासारखा. आणि वचन 3 मध्ये आपल्याला काही शब्द पाहायला भेटतील. तुच्छ मांडलेला, मनुष्यांनी टाकलेला. आणि विशेष करून वचन 3 मध्ये शेवटचा जो भाग आहे मराठीमध्ये बघा, त्याला आम्ही मानले नाही. तर इथं मनुष्याचं आंधळपण आपल्याला पाहायला भेटतं. मनुष्याचं आंधळपण त्या मसीहाला त्यांनी ओळखलं नाही, त्याचा नकार केलेला आहे, त्याबद्दल आपण शिकतो. तर ते कसं आपल्याला दाखवलेलं आहे, काव्य रूपाने इथं मांडत आहे यशया. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो म्हणतो की वृक्ष भूमीतील. तर वृक्ष भूमी नाही का, हे आपल्याला कशाबद्दल आठवण करून देतं. जर तुम्ही इस्रायलचा जर भूगोल पाहिला नाही का, त्या भागाचा जर विचार केला तुम्ही, तर तिथं जे आहे ना, तिथं दोनच ऋतूंबद्दल विचार केला जातो, एक तर उन्हाळा आणि एक तर पावसाळा नाही का. आणि पावसाळ्यानंतर इतकं भयंकर प्रखर ऊन आणि ह्या गोष्टी असतात की तिथं पुष्कळदा काही भागामध्ये नदी जी आहे ते पूर्ण आटून जातं. आणि त्या प्रखर उन्हामुळं काय होतं की जमीन जी आहे ती तडकते. आपल्याला माहिती आहे ना, चिरलेली जमीन, चिरा पडलेले कशा असतात आतमध्ये. तर ती ती जमीन जी आहे ना, काय होते पूर्णपणे आपल्याला शिकायला भेटतं की तडकते नाही का. आणि अ, आणि भयंकर ते ऊन ज्यावेळेस त्या जमिनीवर पडतं, तर ती 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 जमीन कशी होते, अशी कडक होते नाही का, दगडासारखी. आणि ती जमीन अशी तुम्हाला चिरलेली दिसते. तर हे जे चित्र आहे ना, तशाच प्रकारचं आहे यशयाचं. की तो म्हणतो की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, पूर्ण अस्ताव्यस्त दिसत आहे, पूर्ण भयंकर. तिथं पाण्याचा कुठेही स्रोत नाहीये. आणि त्या ठिकाणी सगळीकडे पूर्ण ती जमीन जी आहे ना, ती अशी पूर्ण चिरलेली आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यामधून एक छोटस असं रोपट वरती येत आहे. आणि मग जर तुम्ही त्या छोट्याशा कोंबाकडे, जर त्या अंकुराकडे पाहिलं, तर ते अंकुर जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती ताकद पाहायला भेटणार नाही. त्याच्यातून तुम्हाला कोणतंही सत्व तुम्हाला पाहायला भेटणार नाही. त्याच्यामध्ये पाहिजे अशी शोभा तुम्हाला पाहायला भेटणार नाही. कारण ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना आजूबाजूच्या, त्यामध्ये ते अंकुर वाढलेलं तुम्हाला दिसतं. बरोबर की नाही? आणि मग यावरून काव्य रूपाने ज्यावेळेस यशया असं म्हणतो की वृक्षभूमी, तर आपल्याला पाहायला भेटतं की हे आपल्याला आपली आत्मिक जी दशा आहे त्याची आठवण करून देणार आहे. वृक्षभूमी नाही का, की सर्व जग कसं या अंधकाराने वेढलेलं आहे. पापाचा परिणाम कसा पूर्ण पृथ्वीभर नाही का, सर्व निर्मितीला भोगावा लागला. आदाम हवेने केलेल्या पापामुळं सर्व मानवजात त्यांच्यामध्ये नाही का, आपण म्हणतो की पूर्णपणे पापी ठरलेले आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या पापी स्वभावात मनुष्य जगतो, या अंधकारमय जगामध्ये तो जगतो. त्या राहटीप्रमाणे चालणारा आहे. त्याला देवाबद्दल आणि त्याच्याबद्दल ऐकून घेण्याची, त्याच्यावर प्रीती करण्याची बिलकुल इच्छा नाहीये. आणि तो या जगातील राहटीच्या धोरणाप्रमाणे चालणारा असा आहे. आणि मग हे अंधकाराने व्यापलेलं जग, जिथं कुठे कोणत्याही प्रकारे जिवंत देवाला स्थान नाही, जिथं जे देवाचं शत्रू म्हणून आहे, अशा या जगामध्ये तो गौरवी, महान, पराक्रमी, जो सर्व जीवाचा स्रोत असणारा देव, तो देहधारी झाला नाही का. आणि मग अशा अंधकारमय जगामध्ये ज्यावेळेस त्याचं येणं आपण म्हणतो, तर मग नक्कीच वृक्षभूमीतील त्या अंकुरासारखं ते दिसणार. कारण जर तो यायला पाहिजे, जर तो सार्वभौम देव आहे, तर त्याने कितीतरी नाही का तुतारीचा नाद होऊन, आणि मग कितीतरी नाही का देवदूतांच्या सैन्यामध्ये, आणि असं पराक्रमाने त्याने यायला पाहिजे की ज्यावेळेस मग त्याची खरी छाप पडल नाही का. तशा प्रकारे तो आला नाही. अगदी सर्वसाधारण रीतीने तो या भूतलावर आलेला आहे. तर वृक्षभूमी आपल्या समोर दुसरा महत्वाचं जे सत्य आहे ते प्रगट करतं त्या सेवकाची कुरूपता पाहत असताना. ते म्हणजे काय, की त्याला का बरं हे स्वीकारावं लागलं. कारण आपली पापाची भयानकता, जिथं आपण कधीच देवासमोर स्वतःच्या बळाने, स्वतःच्या कृतीने कधीच येऊ शकत नव्हतो. कारण जर ती जी वृक्षभूमी म्हटलेला आहे नाही का, जर तुम्ही त्याबद्दल पाहिलं तर तिथं कुठं जीवनच नाहीये. तिथं काहीच नाही. हे आपल्याला, मला असं वाटतं, एचकलाच्या त्या दृष्टांताची पण आठवण करून देईल, जिथं सर्व अस्तीच आहे.
आहे का, त्या अस्थींमध्ये जसा एहेजकेल जो आहे तो येतो आणि पहा तो जीवनाचा संदेश तिथे सांगितला जातो. तर मग तशा प्रकारे हे आहे, पूर्णपणे मृत अवस्था आहे. मनुष्य स्वतःच्या बळाने कधीच देवासमोर जाऊ शकत नाही आणि त्या आंधळी मन, आंधळी हृदय कधीच त्या ख्रिस्ताचं सौंदर्य पाहू शकणार नाही. कारण जगासाठी काय लागतं, सगळी भौतिकता नाही का, सगळी भडक अवस्था, सगळे आम्हाला भौतिक काय गोष्टी भेटतील ज्याच्याद्वारे आम्हाला तो आनंद मिळणार आहे. जग ह्या गोष्टीकडे भागणार आहे, पळणार आहे. पण इथं आपल्याला पाहायला भेटतं की ती दयनीय अवस्था आहे आणि त्याच्या प्रखर प्रकाशामध्ये मग आपण पाहतो की पहा तो देव किती पवित्र आहे, की त्याला त्याच्या प्रिय पुत्राला आपल्यासाठी राखून न ठेवता या भूतलावर पाठवावं लागलं. मनुष्यांचं आत्मिक आंधळपण सुद्धा या इथं दाखवत आहे. कारण इथं काय सांगितलंय, त्यांनी तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला आणि विशेष करून मनुष्य त्याच्यापासून तोंड फिरवत होती म्हणे. आणि काय सांगितलंय, त्याला तुच्छ लेखत होती, त्याला आम्ही मानले नाही. योहान सुवर्तमानामध्ये आपण पाहतो तो आपल्या सोक्यांकडे आला तरी त्याने त्याला स्वीकारलं नाही म्हणे, त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. ख्रिस्ताच्या काळामध्ये सुद्धा त्याच्या गावातील लोकांनी पण त्याला स्वीकारलं नाही. ख्रिस्त म्हणतो की जग कधीच मला मला स्वीकारणार नाही म्हणे, तो माझा द्वेष करतो नाही का. आणि तशाच प्रकारे हे आत्मिक आंधळपण आहे, ख्रिस्त विरहित असणार. आणि या पापी वृत्तीमध्ये जोपर्यंत देवाची कृपा आपल्यावर होत नाही तोपर्यंत आपण ख्रिस्ताचं सौंदर्य, त्याची महानता पाहू शकणार नाही. आपल्याला तो त्या अंकुरासारखाच दिसेल, अशक्त, दुर्बळ नाही का, तो काहीच नाहीये. अरे त्या नासरीतातून काय चांगलं निघेल. लोक म्हणायचे, अरे त्या सुताराच्या कुटुंबामध्ये जन्मलेला तो मसिहा कसा होणार आहे. आम्हाला तर अशा मसिहाची अपेक्षा आहे जो आम्हाला रोमी साम्राज्यातून सोडवेल. पण हा तर मसिहा कुठे आहे, काहीच नाही का, काहीच कुठंच काही दिसत नाही त्याचं सौंदर्य, त्याच्याकडे पैसा नाही दिसत. अरे हा तर अगदी सर्वसाधारण आहे, अगदी छोट्या गावातून आहे. आणि हा काय, हा कसा मसिहा होऊ शकतो. ते मनुष्याचं आंधळपण आहे, जिथं ते ख्रिस्ताचं गौरव कधीच पाहू शकणार नाही. आणि म्हणूनच मग आपल्याला पुढचं सत्य जे आहे, आपल्याला त्याची आठवण करून देतं की हा जो अंकुर आहे, त्या अंकुराकडे पाहण्या अगोदर त्या अंकुराचं जे महानता आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि ती महानता हे आपलं आत्मिक आंधळेपण जे आहे त्याने आपण कधीच पाहू शकणार नाही. आपल्याला नेहमी ते छोटस अंकुर आणि ते छोटस रोपट असं दिसेल की जे अशक्त आहे, ते दुर्बळ आहे आणि ज्याचा काहीच उपयोग नाही, ज्याला कोणत्याही प्रकारे आपल्याला उपयोग करता येणार नाही. तर मग पुढील सत्यामध्ये आपल्याला हे शिकायला भेटतं की तो कुरूप सेवक जो आहे, तो कुरूप सेवक सुरुवातीपासून कुरूप नाहीये, तर तो कुरूप झालेला आहे आपल्यासाठी नाही का. तर मग त्याची अगोदरची कुरूपतेच्या अगोदरची स्थिती काय आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण पुन्हा एक वार यशिया 52 आणि वचन 13 आपण पाहूया आणि मग 53 वचन 1 पाहू. तर वचन 13 बघा काय सांगितलंय, माझा पहा माझा सेवक सुज्ञतेने वर्तेल, तो थोर व उन्नत होईल, तो अति उच्च होईल, ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले. तर वचन 13 जे आहे ना, ते जी अगोदरची त्याची स्थिती आहे ना, त्याच्या पूर्ववत त्या स्थितीमध्ये विराजमान होणं, त्याच्याबद्दल ते दाखवत आहे. तो सुज्ञ नव्हता का, तर नक्की त्याच्या ठाई सर्व प्रकारचं ज्ञानाने तो परिपूर्ण आहे ख्रिस्त, बरोबर की नाही. त्याच्या ठाई ते ज्ञान आहे, तो सुज्ञतेने भरलेला आहे. त्याच्यामध्ये देवपणाची पूर्णता मूर्तिमान वसते. जर आपण ह्याच संदर्भाला जर समजून घ्यायचं तर करिंथकरास पत्रामध्ये दुसरे करिंथ 8व्या अध्याय वचन 9 मध्ये पाऊल अशा प्रकारे म्हणतो की तो धनवान असता आपल्यासाठी दरिद्री झाला. आपल्याला जर त्या अंकुराकडे पाहायचं आहे तर आपल्याला त्याच्या अगोदर त्या महान त्याकडे, त्या महान अशा पराक्रमी आवाढव्य त्या झाडाबद्दल विचार करावा लागेल, नाही का, जे अगोदर पासून होतं नाही का. आणि जे आहे तो ख्रिस्त आहे, जो सार्वभौम आहे, जो सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान होता, ज्याच्या समोर सर्व दिव्यदूत त्याची स्तुती भक्ती रात्रंदिवस करत आहेत. यशाने त्याचा दृष्टांत पाहिला, बरोबर की नाही, या भूतलावर येण्या अगोदरच की तो किती महान स्थितीमध्ये विराजमान आहे. आणि दिव्यदूत सुद्धा
पहा ते करूब सुद्धा आपले नेत्र काय करत आहेत? ते सर्व दिवस आपले नेत्र झाकत आहेत, आपले पाय झाकत आहेत त्याच्या समोर. म्हणजे तो किती पवित्र आहे, तो किती सर्वोच्च ठिकाणी विराजमान आहे. तर ऐक्यातील दुसरा व्यक्ती, त्याचं महानपण, त्याची सार्वकालिकता, नाही का? आणि देव म्हणून त्याच्यामध्ये पूर्णता आपल्याला पाहायला भेटते. देवपणाची सर्व गुण वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये आहेत. जो वेळेच्या बंधनात कधी नव्हता, याने सर्व विश्व निर्माण केलेलं आहे. तो प्रभू आपल्यासाठी काय झालेला आहे? तो मानव झाला. आणि तेच आपल्याला शेवटच्या आपल्या सत्याकडे घेऊन जातं. ते म्हणजे काय? तो जो महान प्रभू, तो गौरवी तारणारा महान सामर्थ्य प्रभू, जो पित्याच्या उराशी सदैव असतो होता, ज्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे, आणि जो सर्व गोष्टींवर नियंत्रण करणारा प्रभू, तो आपल्यासाठी दुःख सहन करणारा सेवक झाला. तो आपल्यासाठी दुःख सहन करणारा सेवक झाला. त्याची नम्रता कुठपर्यंत आहे बघा. त्याचं त्याची नम्रता जर पाहिजे ना आपल्याला, त्याचं सर्वोच्चपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण त्याचं सर्वोच्चपण पाहतो ना, त्याच्या त्या सर्वोच्चपणामध्ये मग आपल्याला इथं ज्यावेळेस त्या अंकुराकडे येतो, त्यावेळेस आपल्याला समजतं की अरे तो कुठपर्यंत आणि किती कोणत्या दर्जापर्यंत तो नम्र झालेला आहे आपल्यासाठी, नाही का? ते आपल्याला इथं शिकायला भेटतं. आणि म्हणूनच शेवटचं सत्य आपल्याला त्याबद्दल शिकवितं, ज्यावेळेस आपण कुरूप सेवकाबद्दल शिकतो, नाही का? ते म्हणजे काय? की तो नम्र झालेला आहे. तो नम्र झालेला आहे. आणि ते कसं आपण पाहू शकतो बरं? कुठं आपल्याला पाहायला भेटतं? तर पुन्हा एक वार वचन 14, 52 अध्याय वचन 14 आपल्याला सांगतं, की ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले. आता दोन अर्थाने इथं चकित झाले हा शब्द येऊ शकतो. एक तर एका दृष्टीने तो सार्वभौम देव असताना सुद्धा अगदी सर्वसाधारण रीतीने तो येतो, नाही का, या भूतलावर. आणि पहा, त्या दृष्टीने कदाचित हे चकित होणं असेल, किंवा अ, अ, मसिया म्हटलेला आहे आणि तो त्या वधस्तंभावर जात आहे, बलिदान होत आहे, ही सुद्धा चकित करणारी गोष्ट आहे, नाही का? पण ज्यावेळेस आपण बारकाईने याकडे पाहतो, तर कशा प्रकारे ते चक्की झाले? कारण इथे सांगितलं त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहऱ्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या स्वरूपासारखे नव्हते, इतका तो विरूप होता. तर मनुष्याच्या चेहऱ्यासारखा नव्हता आणि मनुष्य जातीच्या स्वरूपासारखे नव्हते. हे पुन्हा त्याचं एकतर दैवत्व सुद्धा प्रगट करतं. आणि दुसरी गोष्ट, तो कोणत्या प्रकारच्या दुःख सहनातून गेला, त्याची सुद्धा हे आपल्याला जाणीव करून देणारा आहे. आणि म्हणूनच 53वा अध्याय पुन्हा आपण वचन 2 कडे जाऊ, आणि जिथं सांगितलंय बघा, त्याच्या पुढे तो रोपासारखा आणि वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला म्हटलेला आहे. वृक्षभूमीतील अंकुर म्हटलेला आहे. आणि मग वचन 3 मध्ये आपण पाहतो की तो क्लेशांनी व्यापलेला, व्याधींशी परिचित असलेला असा तो होता. तर हे आपल्याला खऱ्या रीतीने तो महान प्रभू गौरवी ख्रिस्त, जो सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान होता, तो प्रभू देहधारी झाला, नाही का? तो तुमच्या आणि माझ्यासारखा रक्त मांसाचा झाला, यासाठी की आपण जे पापामध्ये पडलेले होतो, आपण जे सैतानाच्या आधिपत्याखाली होतो, आपण जे देवाच्या क्रोधाच्या खाली होतो, त्यातून त्याने स्वतःचा देह आणि रक्त अर्पिण्याद्वारे आपल्याला सोडवावं, आपल्यासाठी योग्य ते प्रायश्चित्त करावं. आणि म्हणून तो या भूतलावर आला. आणि त्याने आपल्याला पाहायला भेटतं की दुसरे करिंथ 5 आणि 21 आपल्याला सांगतं की ज्याला पाप ठाऊक नव्हतं, त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असं केलं, ह्यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचं नीतिमत्व असं व्हावं. तर मग वृक्षभूमीतील अंकुर, नाही का, मग हे आपल्याला कशाबद्दल आठवण करून देत आहे? आपण वृक्षभूमीबद्दल विचार केला, मनुष्याची पतित अवस्था, आंधळपण आणि पापाची भयानकता, त्याची ते आठवण करून देतं. पण त्याच्यामध्ये अंकुर, तर हे अंकुर जे आहे, अगोदरही मी तुम्हाला सांगितलं, आताही पुन्हा सांगत आहे, हे आपल्याला खऱ्या रीतीने त्याच्या नम्रतेची आठवण करून देतं, त्या प्रभूच्या, नाही का? आणि आपल्याला माहित आहे ख्रिस्ताचा जन्म जर तुम्ही पाहिलं तर अतिशय एका लहान त्या अशा ठिकाणी तो झालेला आहे. त्याच्या जन्माच्या वेळेस सुद्धा आपण पाहतो की त्याला अ, उतार शाळेत सुद्धा जागा मिळाली नाही, नाही का? आणि तो नंतर अशा ठिकाणी वाढला, ज्या गावाबद्दल लोक म्हणायचे की याच्यातून चांगलं कधी काय निघणार आहे, नाही का?
तो अशा कुटुंबामध्ये होता की ज्याच्याबद्दल सुद्धा लोक फार खालच्या दर्जाने पाहिजे. आणि आणि जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये असं आकर्षणासारखं दुसरं काही नव्हतं. त्याच्याकडे असं आवाढव्य नाही का असं काहीतरी सैन्य होतं असं नव्हतं. तो एक राजा म्हणून नाही आला, नाही का, तो एक सेवक म्हणून, देवाचं दुःख सहन करणारा सेवक म्हणून आलेला आहे. आणि म्हणूनच त्याचे काही सौंदर्य नव्हतं, शोभा नव्हती, रूप नव्हतं. हे आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून देतं, नाही का, की त्याची दयनीय अवस्था, आपल्यासाठी तो दरिद्र झाला, आपल्यासाठी तो मानव झालेला आहे. आणि पहा, त्या सर्व स्थितीमधून तो गेलेला आहे, ज्या स्थितीमधून आपण जायला पाहिजे. दुःख सहन, नाही का, सर्व अनुभवातून तो गेला, सर्व मोह परीक्षेतून तो गेला, सर्व प्रकारच्या सर्व स्थितीमधून तो गेलेला आहे. आणि त्या सर्व स्थितीवर तो विजयी झालेला आहे. त्याने सर्व देवाच्या न्यायी नीतिमान मागण्या आपल्या जागेवर पूर्ण केलेल्या आहेत, नाही का. आणि इथून आपण त्याची नम्रता आपण पाहतो. आणि पुढे आपल्याला शिकायला भेटतं वचन 3 मध्ये, की तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखित म्हणे, आम्ही त्याला मानिले नाही. आता ऐतिहासिक जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर आपल्यालाही पाहायला भेटेल की ज्यावेळेस ख्रिस्त जो आहे, सुरुवातीपासून हा संदर्भ आपल्याला माहित आहे, त्याच्या कुटुंबाबद्दल माहित आहे, पण ती जी वधस्तंभाची वाट आहे, त्यावेळेस त्याच्याबद्दल आपण विचार करतो तर आपल्यालाही शिकायला भेटल की त्याच्यावर काट्यांचा मुकुट घालण्यात आला त्याच्या डोक्यावर, त्याला त्याला बुक्क्या मारण्यात आल्या, त्याच्यावर थुंकले, त्याची थट्टा उडवण्यात आली. आणि त्याला त्या चाबकांनी फटके मारण्यात आले. ते इतके भयंकर होते की ज्यामुळे त्याच्या पाठीच्या चिथड्या झाल्या होत्या, नाही का, जणू काय. आणि त्याचा चेहरा आता जणू काय असं म्हटलं जातं की माणसासारखा दिसत नव्हता, इतक्या वेदनेतून तो गेला. इथपर्यंत त्याने आपल्यासाठी त्या वेदना ज्या आहेत त्या सहन केलेल्या आहे. म्हणूनच फिलिप्पिकरास पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये पाऊल म्हणतो की त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरील मरण, हे त्याची किती भयंकर अशी शिक्षा त्याने आपल्या बदली सहन केलेली आहे, त्याची ते आठवण करून देणार आहे, नाही का. आणि म्हणूनच सर्व त्याच्या निवडलेल्या लोकांचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं. त्याच्या ठाई बिलकुल पाप नव्हतं, तो निर्दोष निष्कलंक असतानाही तो आपल्या बदली पाप असा झाला. आपण जे नियमशास्त्राच्या पालन न केल्यामुळं, आज्ञाभंगाच्या मुळं आपण नियमशास्त्राच्या शापाधीन होतो, तो आपल्या बदली शाप असा झालेला आहे. जे आपण क्रोधाची प्रजा होतो, तो देवाचा क्रोधाचा प्याला त्याने स्वतःवर घेतलेला आहे. तो पूर्ण नरक त्याने आपल्या बदली वाहिलेला आहे, नाही का. आणि आपल्यासाठी त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरील मरण सोसलेलं आहे. आणि आपल्याला त्याने त्या देवाच्या क्रोधापासून सोडवलं. एवढंच नाही तर पापाद्वारे येणारा हा जो परिणाम होता, नाही का, नरक आणि सैतानाचं आधिपत्य आणि आणि हे दास्यत्व, यातून त्याने आपल्याला सोडवलेलं आहे. आणि आता आपण ज्यावेळेस त्या देवाच्या कृपेने त्या सुवार्तेचा प्रखर प्रकाश आपल्या हृदयात पडतो, त्यावेळेस आपल्याला तो जो वृक्ष भूमीतील अंकुर आहे ना, तो आपल्याला पराक्रमी महान तारणारा म्हणून दिसतो, नाही का. ज्याने आपल्यासाठी ते तारणाचे कार्य पूर्ण केलेलं आहे, जो गौरवी आहे. मग हा जो कुरूप सेवक आहे, तो का बरं झाला, तर का तुमच्या आणि माझ्यासाठी झाला, नाही का? का बरं? कारण देव पवित्र आहे. पवित्र देवासमोर उभं राहण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारे पात्र नव्हतो. आणि त्याच्यासाठी हा गौरवी प्रभू देहधारी झाला, नाही का. पापाची गंभीरता, भयानकता पहा. जिथं आपण आपल्या आत्मिक रीतीने मृत होतो, पण ख्रिस्ताने त्याच्या मरणावर विजय मिळवलेला आहे. ख्रिस्तामध्ये आपण विजय आहोत. तो महान प्रभू देहधारी झाला. आणि इथपर्यंत त्याने तो नम्र झाला की जिथं त्याने आपल्याला पाहायला भेटतं दासाचं स्वरूप धारण केलं म्हटलेलं. आणि त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरील मरण सोसलेलं आहे. तर हे आपल्याला पुन्हा एक वार आपल्या प्रसंगामध्ये, नाही का, ख्रिस्तामधील समाधान शोधण्यासाठी, आनंदित करण्यासाठी भाग पाडणारं ठरतं, नाही का. आणि जसं आशिष प्रभूने अगोदर त्या उदाहरणाचा उल्लेख केला होता की त्या बाई रडत होती की बाबा माझी मुलं दोन्ही गेलेत, आणि मग देवाने असं का करायला पाहिजे होतं, नाही का. आणि तो जो करता जो बोलणारा होता, त्याने चुकीच्या प्रकारे त्याकडे पाहिलं. पण देवाच्या प्रिय लेकरांनो, ज्यावेळेस आपण या ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याकडे पाहतो आणि त्या दुःख सहनाबद्दल विचार करतो,
तर मग आपल्या जीवनातील येणारे प्रसंग त्यामध्ये सुद्धा आपण आनंदाने पुढे जातो नाही का? कारण आमच्या बदली आमच्यासाठी तो प्रभू, जो सर्वोच्च स्थितीमध्ये विराजमान असणारा देव, तो मानव झाला आणि त्याने आमच्यासाठी कार्य पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणूनच हा सेवक गौरवी आहे आणि पराक्रमी आहे. आणि आज तो अ, ते वृक्षभूमीतील अंकुराप्रमाणे नाही. तो आज स्वर्गामध्ये सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. तो राजांचा राजा म्हणून, प्रभूंचा प्रभू म्हणून, नाही का? सर्व अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. आणि तो पुन्हा येईल, तर तो आता सेवक म्हणून येणार नाही, नाही का? तो महान न्यायाधीश म्हणून येणार आहे. आणि जे त्याचे लेकर आहेत, ते त्याच्यासोबत राज्य करतील. पण जे अजूनपर्यंत, नाही का, जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्यासाठी सार्वकालिक नाश अटळ आहे. तर या विषयाच्या शेवटी येत असताना आपल्या मनाचं आपण आत्मपरीक्षण करूया आणि देवाला विनंती करूया की प्रभू, माझ्या जीवनातील येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर तुझ्यामधील आनंद करण्यास तुम्हाला शिकव. ख्रिस्ताचं दुःख सहन नेहमी माझ्या जीवनातून मी अनुभवावं, यासाठी मला तुझी कृपा लाभू दे, नाही का? आणि तुझ्यावर विसंबून राहायला तू शिकव. आणि त्यासोबतच जर आपल्यामध्ये अजून कोणी ख्रिस्तापासून दूर असेल, तर ही त्याने दिलेली वेळ आहे, त्याला आपण समजून घेऊ. तो तारणारा प्रभू आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपलं जीवन जगू, कारण तो सार्वभौम पराक्रमी देव आहे. केवळ त्याच्या कृपेने आपण तारल्या जातो, नाही का? आणि त्याच्या गौरवार्थ तारल्या जातो. आणि म्हणून हे केवळ त्याचं सौंदर्य देवाने आपल्यावर कृपा केली त्याच वेळेस आपण पाहू शकलेलो आहे. म्हणून त्यालाच गौरव, त्याला महिमा आणि सन्मान मिळो. आपण इथे थांबणार आहोत. मी पुढील वेळ पाळक साहेबांकडे देतो, ते आपल्याला पुढे चालवतात. हा. हम्म? मला काही अजून पॉइंट आशीर्वादित ठरला किंवा अजून काही विशेष नवीन तुम्ही शिकले त्याबद्दलच थोडं शेअरिंग करू शकता? बरं. चांगलं आहे. तरी आपल्याला या जीवनामध्ये जात असताना आणि विशेष करून ख्रिस्ताचं नाव अंगीकारल्यावर आपल्यालाही तुच्छ मानण्यात येतं आणि आपल्यालाही टाकलेले क्लेशांनी आणि आपल्यामध्ये काहीच सौंदर्य नाही असं जग मानतं. हम्म. आणि पण किती दिलासा देणारी ही गोष्ट आहे की तिथं यशया म्हणत आहे की काही शोभा नव्हती आणि त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या काही सौंदर्य नव्हते. म्हणजे एका जमावामध्ये ख्रिस्त जात असताना असं नाहीये जसं चित्रामध्ये दाखवतात की त्याच्या डोक्यावर एक असं काहीतरी तेज होतं आणि त्याचं जगात सगळ्याचं तेज वेगळं होतं आणि बाकीच्यांचं सगळ्याचं तेज वेगळे होतं. त्याचेच केस असे गोल्डन होते, बाकीच्यांचे काळे होते, असं नाहीये. पण हे वचन आपल्याला सांगते की जर का बाहेरील दृष्टीने आपण पाहिलं त्या जमावामध्ये चालत असताना असं विशेष असं पाहायला काही आपल्याला मिळणार नाही. अ, ख्रिस्ताच्या नम्रतेच्या अवस्थेमध्ये सर्वसाधारण तो आपल्यासारखा झाला. आणि त्या पलीकडं व्याधींनी परिचित असा इतर कोणताही तारक आपल्याला पाहायला भेटत नाही जगामध्ये की तो इतका रिक्त आणि नम्र झाला आपल्यासाठी की जे जीवन आपण अनुभवतो आणि त्यातून तो गेला आणि त्या पलीकडे परीक्षेला गेला आणि ह्या सगळ्या गोष्टीतून तो गेला जेणेकरून आपल्या परिस्थितीमध्ये तो सहानुभूती बाळगणारा असा महायाजक आपल्या संगती असेल आणि ह्या सगळ्या दुःखाशी परिचित असल्यामुळं तो समजून घेऊ शकतो आपल्याला आता. तो आपला मध्यस्थ आणि कैवारी आणि आपल्यासाठी रथ बदली करत आहे. पण तो समजून घेऊ शकतो की ज्या गोष्टीमधून ह्या पृथ्वीवर मध्ये राहत असताना आपण जात आहोत. तर खूप दिलासा देणारी आणि धीर देणारी ही गोष्ट आहे की आपला प्रभू कसा झाला आपल्यासाठी. अजून कुणाला काही नवीन विशेष काही शिकायला भेटलं? हम्म.
त्याला शोभा नव्हते असं जे म्हटलेलं आहे ना. नाही म्हणजे मला या दोन गोष्टी थोडस शिकायला मिळाल्या, की एक तर आहे की तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू सर्व काही असताना त्यांनी त्यासाठी हे सर्व त्यांनी सहन केलं. पण आपण इतकं आम्हाला कित्तादायक उदाहरणादायक असताना देखील थोडस काही जर झालं ना आपण, तर मग आपण सहन करत नाही आणि म्हणतो की अरे हे मला काय झालं, हे मला काय असं असं काय देव करतो है ना. शेवटी देव देवावर ठोकतो आणि मग म्हणतो की प्रत्येक गोष्ट मी असं का माझ्यासोबत का, है ना. पण आम्ही तो ह्या परिस्थितीमध्ये दुःखात संकटात असताना आम्ही ते ख्रिस्ताचं दुःख आम्ही आमच्या डोळ्यासमोर आणावं. त्याने आमच्यासाठी एवढं सहन केलं, आम्ही थोडं करू शकत नाही का. एक गोष्ट पुन्हा प्रकर्षाने मला ती जाणवली आज तुमच्या संदेशातून. थँक्यू ब्रदर संदेश. आणि दुसरी एक गोष्ट आज थोडस नवीन त्याने थोडा हलकासा प्रकाश मला त्याच्यात मिळाला, आणि तो म्हणजे निश्चित अर्थाने त्याची क्रूरता जर तुम्ही पाहिली तर आता आपण पिक्चर मध्ये पाहतो ती वेगळी आहे. कदाचित तो सुंदरपणा असेल, नाही यात काही सांगता नाही येत, कारण इस्रायली लोक साधारणतः होते. पण ती सुंदरतेच्या विषयी नाही, तर तो तुम्ही जो म्हटलं की इतकं सर्व काही असताना आमच्यासाठी तो एकदम व्याधीने परिचित आणि मनुष्याने टाकलेला क्लेशाने व्यापलेला असं सर्व तो झाला. कारण तो अगोदर नव्हता निश्चित अर्थाने, पण सुरुवातीपासून जन्मापासूनच नव्हता असा असा नाहीये, पण तो झाला आमच्यासाठी. त्याची सौंदर्यताविषयी आपल्याला त्याच्याविषयी तेवढं जास्त म्हणायचं नाही. साधारणतः आपण पाहिलं तर इस्रायल लोकांना थोडंसं पाहू शकतो त्याच्यापैकी काहीतरी असेल थोडंफार, अथवा त्यांच्यापेक्षा कुरूपच असेल. हे पण मान्य. पण इतकं भयंकर क्रूरता झाला की मनुष्याने काय केलं, त्याला टाकलेला आणि लोकांनी त्याला पाहून तोंड फिरवत होते, म्हणजे त्याच्याकडे पाहवत नव्हतं, इतकं विचित्र तो झाला त्या क्रुसावरती त्या वेदना सहन करून आमच्यासाठी. हे आज पुन्हा आपल्याला मला त्या गोष्टीतून शिकायला मिळालं. आणि आज जग प्रसिद्धी माग आणि विशेष करून ख्रिस्ती जे म्हणून घेणारे जे प्रचारक आहेत ते त्यांची रूप बाहेरील रूप जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोन्याच्या चाकळ्या आणि काय 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 दागिने घालून स्टेज लाइटिंग हे ते सगळं फोकस त्यांच्यावर, आणि त्याद्वारे सगळ्यात मोठी गाडी ते चालवतात सगळ्यात, नाही का, सगळे आजूबाजूला सगळे बॉडीगार्ड घेऊन फिरणं. तर त्यांचं रूप वाढवण्याचं, त्यांची शोभा वाढवण्याचं ते काम करत आहेत. पण त्याच्याकडे पाहिलं तर तसं काही नव्हतं. आणि सर्वच असे देवाचे सेवक आहेत बाहेरील जगिक दृष्टीने सक्सेसफुल होतात असं नाहीये. सेकंड होम, थर्ड होम, फर्स्ट होम असं सगळ्याच सेवकांना भेटतं असं नाहीये. जगातील दृष्टिकोनातून मोलमाप नाहीये आपलं. पण किती आनंदाची म्हणजे दिलासा देणारी गोष्ट आहे की ते आपलं मूल्यमापन नाहीये. बाहेरील जगिक रीतीने वैभव आणि वैभवशाली दिसणं आणि शोभा मिळवून घेणं ते आपलं कॉलिंग नाहीये. मग आपण फ्री होतो की प्रभू मला पाहते आणि प्रभूच्या सेवेमध्ये आहे आणि प्रभूची चाकरी करत आहे, तेवढं पण पुरेसं आहे. बाहेरील शोभा मिळाली नाही शोभा मिळाली तरी ठीक आहे. पण एक दिवस जेव्हा प्रभू येईल तेव्हा, नाही का, गौरवाचं वजनदारपणा आपल्यासाठी राखून ठेवलेला आहे. आणि खरं म्हणजे आपलं सौंदर्य कलस 3 मध्ये लिहिलंय की जगाला कळेल की आपण कोण होतो. आपण आता सध्या ख्रिस्तामध्ये दडून ठेवलेलं आहे. आपल्याला आपली आयडेंटिटी, आपली ओळख जगाला माहित नाही. आणि काहीच आपण प्रभावशाली नाहीये जगाकडं, जगाच्या दृष्टिकोनातून. साधे सोपे भोळे 2000 वर्षापूर्वी एका जो सुतार आहे पॅलेस्टाईन मधला सुतार, त्यावर विश्वास ठेवणारे, जो वेशी बाहेर त्याला टांगण्यात आलं, आणि अशा प्रकारच्या मसिहावर विश्वास ठेवणारे असं जग आपल्याकडे पाहत. पण त्या दिवशी मग आपली खरी ओळख जी आहे ती प्रगट होणार असं पाऊल सांगतो. त्या दिवसापर्यंत आपल्याला धीराने सेवा करायची. थँक्यू. काही प्रार्थना विनंती आहेत का?